हे काय आहे? हे काय आहे? काय श्यामामाचा भाऊ आहे. तर गुड मॉर्निंग आहे. तर तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वात पहिल्या सगळ्यांना मेरी क्रिसमस आणि हॅपी क्रिसमस, जे तुमच्याकडे काय म्हणतात ते त्यांनी समजून जावा. तर आजच्या सुरुवात दुसऱ्या जागेवरून केली. कालचा ब्लॉग बघितला नसेल तुम्ही तर सांगतो की मी मामाच्या गावाला आलतो. ते कार्यक्रम आहे आज, त्यामुळे बघ कसला फॉग आला आहे. बघा नुसता फॉग आहे, काहीच दिसत नाही पुढचं. बघा लई थंडी आहे गावाला, तर पण चांगलं वाटतं सकाळी सकाळी एवढं थंड. आणि ते आता मामा झोपलेला इथं रूममध्ये, बारका मामा. ते आता खालती गेला आहे. वरती आलतो कारण की ते म्हणजे रात्री व्हिडिओ अपलोड करायला सोडला, मग ते व्हिडिओ पण अपलोड झाला नाही आणि 100% डाटा पण संपला. आणि मोबाईल 5G असल्यामुळे वरती आलं. आता अपलोड करायला सोडलं आहे, त्याला बोलतात की 3 तास लागेल अजून. म्हणजे काय माहिती काय होईल. 8 वाजेपर्यंत झाला तर चांगलं आहे. मग आता 7 वाजले तर तेव्हा ते वासरं होतं ते या शेडमध्ये. काल मी दाखवलेलं या शेडमध्ये ते वासरं होतं. मी तर पहिल्यांदा घाबरलेलं, म्हणजे कोण आहे म्हणून. ते अचानकच फक्त डोळे दिसालते की ते तोंड काय दिसत नव्हतं अंधारात. भूतींवरती आले. हां काय पाहिजे सांगा. नाही थंडी नाही तर जाळलंय काहीतरी, त्यामुळे काय वाटायले सगळी थंडी आहे तिकडे. हां मग कशाला विचारायलीस मला? विचारायला थंडी आहे का काय आहे? लय लवकर उठलीस. 5 वाजता बिनकामाचे काहीच नाही. उठले आणि परत जाऊन झोपले आणि 5 वाजता उठले. आता अच्छा चालू आहे. आता खारी आहे, काय ब्रेड पाकिट आहे, बिस्किट आहे तर तयार झालेलं आहे. आणि काय मम्मी फ्लावर हे करायला कापायले भाजीला. नाही नाही. तर आता दोन्ही गाड्या बाहेर काढायच्या, ही एक आणि ही एक. मग मी आणि सागर ही गाडी घेऊन चाललो खताचा पोता आणायचे, तर म्हणून चाललो. मग आता पहिल्यांदा काढतो ही गाडी, नंतर ही काढतो. तर आता आम्ही हे 2 पोते आणले. तर ते वरचं आहे ते पण 40 किलोचं आहे आणि खालचं हे 50 किलोचं आहे. दोन्ही पण याच्यात खत आहे. तर आता गाडी सरळ लावता, आडवी लावली तशीच आणलेली. तर आता दोघं गजगे खेळायले. तर याला पण कोण नव्हतं आजपर्यंत खेळायला, मग आज हे आले, मग दोघं खेळत बसले. तर एखादा दोघं झाले. तर चला मी सागर चालला शेतात. चला ए बाय बाय. बस शांत बसा तुम्ही. बाहेर आल्या जाऊ देत नाही, त्यामुळे तिला मध्ये बंद केलंय. राहते तिकडून पण बंद आहे. कडी आहे बाहेर. तेव्हा तेव्हा हरिण 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 हरिण. तेव्हा 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 तिकडं होतं. तेव्हा दिसायलेत का? नाही ब्लर दिसायले. तर सगळे हरण नाही. तेव्हा तेव्हा पळायले. माग कुत्रा आहे. बघा इथून इकडून बघ, इकडून बघ, इकडून बघ कसले उड्या मारायले. तर होय तेव्हा 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 दिसायलेत का हरण तेव्हा. तर बघा हे शेत आहे आमचं, म्हणजे मामाचं. आपलं कुठं आहे तर आप्पा? तिथं वरती मोटर आहे आणि तिथं भाजीपाला पण आहे वाटते का नाही? ढाळे येतं काही काय? हरभरा हरभरा ढाळे वगैरे. भाकरीचे म्हणजे बाजरीच की. हो ज्वारी का? हां बरोबर. बाजरीचे बनतात की र. हो म्हणजे ज्वारीचे इथं बघा, हे मोठेवाले दिसायलेत ते. आणि हे चपातीच्या इथं, इकडं भाकर इकडं चपाती. भाताचं राहिले तेवढं. हे बघा हे पिवळवालं दिसायलेत काय फुलं. थांबा बघा हे फुलं, त्याला मोहरी लागते. तर हा सागर म्हणायला, हे सगळं मला काहीच नाही माहिती. हे सगळं सागर म्हणायला आहे. बघा एक ढाळा लागलाय. नको हां हे बघा हे ढाळा लागलंय. कोणतं हे का? हे ककडी आहे. कुठून कुठून काय उगवले की काय माहिती. भाजीपाला पण नाही वाटतंय की इथं.
कांद्याची पात आहे, मिरच्या आहेत, अजून वांगे हो का कांद्याची पात. झाड फुलाचं झाड आहे. कोणत्या फुलाचं? फुलं लागते त्याला. होय फुलाचं झाड आहे म्हण. नंतर हे कांद्याची पात आहेत, हे मिरच्या आहेत, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या सगळ्यालाच लागतात. हे बघ इथं हे टमॅटो आहे वाटतंय का वांगा आहे. हे बघ हे टमॅटो आहे, टमॅटो हो गे टमॅटो हिरवेच आहेत अजून. आणि हे कोथिंबीर अजून. हे काय आहे, हे कशाचं आहे? हो काय मोटर, हे बोर आहे. पाणी आलं वाटतंय ना, चालू आहे पाणी. हो का आपा पण लहानपणी आपा आहे तर तिथं वासरूला घेऊन आले तर पत्ता खजिना. आप्पाचा खजिना आहे वगैरे पत्ते इथं. हे सगळं दिसायला की एवढं सगळं म्हणजे हे आहे काय काय भाकरीचं आणि डाळ ते आहेत. आणि इथं मधात भाजीपाला केलेला आहे. हो का लय वर्ष झालं तरी वाढणं झालं एवढंच आहे. किती वर्ष झालं? 4 वर्ष झाले या झाडाला. हे काय हे काय काय श्यामामाचा भाऊ आहे. श्यामामाचा भाऊ आहे म्हण. कुत्र लागलं होतं त्या काळी मागे काळ्या तुम्हाला मी तीच जातो तुम्हाला हा हो का ककड्या शेतातल्या लपवून ठेवलेल्या आपण. हा हो का वेल आहे त्या ककडीच्या. कंटान वाजला वटन शिजला, कंटान वाजला वटन शिजला, हाडान दुखती दाड सजनी रसा रसा वाड, हाडान दुखती दाड सजनी रसा रसा वाड. कंटान वाजला वटन शिजला, हाडान दुखती दाड सजनी रसा रसा वाड, हाडा. तर तेव्हा तिकडं म्हणजे चालू आहे बनवायला. मग आम्ही इकडं आलो, मी सागर इकडं आलो कारण की हे काय बोलते तर ऊस खायचा होता. हो का याच्यातले ऊस काढायचे कोणाचे तर की ऊस घे कांदा तोडून आपला काळा बघून घे. हाय का नाही? हाय लय बारके ऊस आहेत, असं नसते असले ऊस आहेत बारके. घ्या मग काढा लवकर. तर चला ऊस घेतलेले तर तोडून त्याला एक घेतलं, मला एक घेतलं आहे. आणि मग मी आता चाललो आहे माऊला आणायला घरी, कारण की त्यांना पण यायचं आहे. आणि मम्मी ते बाकीचे आजीन मम्मी ते येणं येतात काय बोलतात चलत माऊला गाडीवर आणतो. तर आता आलेले सगळे माऊला पण आणलेलं आहे. आजी नाव आप्पा तिथं येतं. हाडान दुखती दाड सजनी रसा रसा वाड. आम्ही जेवण करून आला, आता हे चालले तर जेवण करायला. पोट भरलं कसं आहे. माऊला नाही का जेवायचं? माऊला नाही जेवायचं. माऊला खायचं नाही. मग चला मग आता गाडी मध्ये लावतो, मध्येच लावायला गाडी. हा आता आजीनं 2 ब्लँकेट घेतलेत नवीन. हे एक वाला आहे आणि दुसरं बघा हे पिंक वाला आहे. मग एक आणल्या दाखवलं आम्हाला. मी एक सागरने घेतलं, एक मी घेतलं. ते टायगरवालं सारखं दिसतंय ते मी घेतलं. आणि हे सागरनं म्हणजे घेऊन नाही जाणार, जवळचं इथं आहे तवळचं रात्री ते आम्हालाच. आणि आमचं काय प्लॅन होता म्हणजे आज जायचं होतं गावा परत म्हणजे लातूरला, पण ते कॅन्सल झाले कारण की लय उशीर झाला. आता किती हो का 6 वाजून 11 हां 6 वाजून 11 मिनटं इथंच झाले. तर मग जायला 8 वाजता येतं. मग एवढ्या अंधाराचं नको, पप्पा पण म्हणजे फोन करून. त्यामुळं आज नाही जाणार, उद्या सकाळी जाऊ. मग उद्याचं कॉलेज पण बुडते आता. तर आता रानू लिंबू सरबत करायला एकटीसाठी करायला ते एक जण वाढत गेलं. मी बोललो मला कर म्हणून सागर बोलला, नंतर माऊ बोलली. मग हो म्हणजे माझ्या पहिल्या सागर म्हणलेला. तर चला मग मी माऊ जेवायला, कारण की माऊ तर जेवली ना चिकन खाणार नाही. त्यामुळे मग मला पण भूक लागलेली, मग तिच्यासोबत जेवण करायला. मग थांबा, मग आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. चला मग बाय.